मी पाडगावकर आणि सुकटणकर. बस. मी तर हवेतच होतो. ताजपूरला माझी जागा होती. एका वळणावर छान खाडी व खालच्या चौलचा हिरवागार परिसर दिसायचा. अलिबाग तालुक्यातला सर्वात सुंदर परिसर मी स्वतः घेतला होता. आम्ही तिथे उभे होतो. आतापर्यंत गप्पांना रंग चढला होता. सूर्यास्त होत होता. पाडगावकर एक एक किस्से सांगत होते. लोकांच्या बेगडी काव्यप्रेमावर बोलत होते. भावगीतातील मोर केशराचे या शब्दप्रयोगाचा जन्म कसा झाला ते मला सांगत होते. अनेक किस्से त्यांनी त्या संध्याकाळी मला ऐकवले. ती संध्याकाळ कशी विसरणार. झोपाळ्या वाचून झुलायचे या कवितेवर त्यांची गाडी अडली. तेव्हा पाडगावकर आकाशवाणीत कामाला होते. घरी कविता ठेवून गेले होते. तुझ्या या घराच्या काठी थांबना गडे जराशी अशी ती शब्दरचना होती. घरात त्यांचा मुलगा होता. रात्री परतल्यावर मुलाला पाडगावकरांनी सहज म्हणून अभिप्राय विचारला. त्यांनी कवितेत एका शब्दात बदल केल्याचे सांगितले. झाले. हा जिप्सी वैतागला. त्यांचा इगो दुखावला. पण पुढे त्या दुरुस्तीने मोठा अनर्थ टळला. जगाला आता त्यावेळी अशा ऐकू येतात. तुझ्या या घराच्या काठी थांब तू गडे जराशी. नाहीतर गाणाऱ्यांनी सर्वांना नागडे करून सोडले असते. पाडगावकर बोलत होते. मी जीवाचे कान करून ऐकत होतो. आता काळोख दाटून आला होता. आम्ही त्यांना उमटे धरणाच्या बांधावर नेले. कवी मन हलवून गेले. बसूया म्हणाले. बराच वेळ एकांतात बसले. गाणी गुणगुणली. कुठून तरी पक्ष्यांचा आवाज येऊ लागला. समाधी तुटली. वाकडे नावाच्या मित्राची तोडकी मोडकी पोल्ट्री होती. त्यात आम्ही शिरलो. त्यांच्याकडे वही मागितली. जंगलात वही कुठून येणार. शेवटी त्यांनी कोंबडीच्या हिशोबाची डायरी दिली. तोपर्यंत कोंबड्या भाजून झाल्या होत्या. भजी आली होती. मैफल रंगली. तिथेच एक कविता प्रसवली. त्या वहीत संदेश लिहिला. जगभर कवी संमेलनं केली, पण कोंबड्यांसमोर कविता वाचनाचा योग प्रथमच आला. पाडगावकर चांगले 2-3 दिवस मुक्कामाला राहिले. कुठेही गवगवा नाही. जाहीर कार्यक्रम नाही. आमची मने जुळली. घरी आले. जमिनीवर बसून जेवले. जेवतानाही अखंड मैफल चालूच असायची. माझ्या एका वहीत त्यांनी माझ्यावर 4 ओळी लिहिल्या. आपण असतो आपली धून गात राहा. आपण असतो आपली धून गात राहा. आपण असतो आपला पाऊस नात राहा. झुळझुळणाऱ्या झऱ्याला मनापासून ताल द्या. झुळझुळणाऱ्या झऱ्याला मनापासून ताल द्या. मुका घ्यायला फूल आलं त्याला आपले गाल द्या. माझ्यासाठी एवढ्या मोठ्या प्रतिभावंताने दिलेली ती एक अनमोल भेट होती. आजही ती वही माझा किमती दस्तऐवज आहे. पाडगावकर जातील तिथे असेच प्रेम पेरणारे आनंद यात्री. नंतर माझ्या लग्नालाही ते खास निमंत्रित होते. आणखी एक आनंद यात्री आम्ही सोसला. त्यांचा पाहुणचार अगदी नाकात दम आणणारा. पट्टीचा सारस्वत. अलिबागला एका कार्यक्रमाच्या निमित्ताने सुरेश भट आले होते. एकदा का तार लागली की मग कशाचे भान नाही. पुरे सभागृह डोलत होते. स्वतःच्या जगण्यावर राग काढणारा हा कवी शब्दांशी खेळताना आम्ही पाहिला. खाण्याचा विलक्षण भोगी. शरीर साथ देत नसताना सुद्धा मरणाबाबत कमालीचा बेगटिकीत. जाण्याचे ते नवस न घेत नव्हते. एक दिवसाच्या मुक्कामाचा बेत आठवडाभर रंगाळला. डॉक्टर मित्रांनी त्यांची प्रचंड सेवा केली. रोज आम्हाला गझलांची मेजवानी होती. हे असेच चालू राहिले तर विदर्भातील एका मित्राकडे शेवटी त्यांची रवानगी झाली. भट यांची शब्दसंपदा मोठी. त्यांचे जगणे जगावेगळे. हक्काने पाहुणचार घेण्याचा विदर्भी ठेकाही तसाच. पण तरी आम्ही हळहळत होतो. हा वेदनेचा सोबती शेवटी वेदना सोसतच गेला. पण त्या बैठका हजारो रुपये खर्च करूनही होणे नाही. यशवंतदेव हे नाना लिमयांची चाहते. त्यामुळे देवकाकांसमोर अनेक वेळा बैठकी रंगल्या. त्यांच्या आणि वीणाताईंच्या तोंडून गाण्यामागचे गाणे ऐकणे म्हणजे स्टेजवरच्या मैफिलीपेक्षा विलक्षण अनुभव. कलाकार जन्माला यावा लागतो. यशवंतदेव त्यातलेच एक होते. त्यांचे कितीतरी कार्यक्रम ऐकले, पण त्या खास मैफिली काही वेगळ्याच रंग भरायच्या. एका मित्राच्या घरी असेच गाण्यावर जगणारे दाम्पत्य यायचे. खेळून निघाले की आमंत्रणे सुटायची. मग उशिरापर्यंत फक्त धमाल. गाण्यांचा तो निखळ आनंद आम्ही मिळवायचो. बाईसाहेब खाजगी शिकवण्या घेणाऱ्या, पण 320 किमान जर्दा पानाला त्यांची पहिली पसंती. मग अगदी माणूस चित्रपटापासून सुरुवात व्हायची. भूपाळीने मैफिल संपायची.
पण प्रत्येकाची वेगवेगळी भैरवी प्रत्येकाला म्हणायलाच लागायची. सजल नयन गुणगुणत आम्ही जडावलेल्या डोळ्यांनी जड पावलांनी घरी यायचो. आमच्याकडे एक जिल्हा न्यायाधीश होते, सुरेश भटांच्याच कुळातले, बंधने झुगाडणारे, कायद्याचे जोखड खांद्यावर असतानाही आनंद यात्री बनलेले. माझी कीर्ती कुठून तरी त्यांच्या कानावर गेली. दुपारी केबिनमध्ये मला बोलवले. चहा 5 म्हणाले. झाली दोस्ती जमली, ती अगदी अलिबाग सोडेपर्यंत. या माणसाच्या मैफिलीत आम्ही केव्हाही जायचो. कोर्ट संपले की हा माणूस स्वतःचे जगणे जगायचा. बाजूचे जज डोळे फाडून बघायचे, पण दोस्तीला पक्का. भीडभाड अजिबात ठेवायचा नाही. गाणे हे त्यांचे वेड होते. मी मात्र एक केलं. कधीही त्यांच्यासमोर माझे कोणतेही काम काढले नाही. हा माणूस मैफिलीत लहानाहून लहान व्हायचा. पत्नीला सरकार म्हणायचा. सेगलवर जीव ओवाळून टाकायचा. इतका बिंदास, पण तरीही स्वतःच्या नोकरीशी प्रामाणिक असा न्यायाधीश मी पुन्हा कधीही अनुभवला नाही. माणसांचा वेडा आणि स्वच्छंदी पुढे त्यांचा भेटीचा योगच आला नाही. दिल्लीला माझा मुक्काम एका मित्राच्या गेस्ट हाऊसवरच असायचा. तो तर मोठ्या मोठ्या मराठी उद्योगपतींचा अड्डाच बनला होता. दिमतीला गाड्या, घोडे, खानसामे असायचेच. जो तो संध्याकाळी 7 नंतर जमायचा. रितसर देवपूजा झाली की उत्तर पूजा रंगायची. मग घड्याळाचे बंधन नसायचे. बिझनेस वगैरे काही नाही. फक्त मजा, गाण्यातला निखळ आनंद. ती मंडळी अलिबागला आली की नागाव समुद्रावर एका ठराविक ठिकाणी उतरायची. मोकळ्या वाळूत मग आम्ही पाय पसरायचो. हे क्षण माझ्या वाट्याला आले. यापेक्षा काय श्रीमंती पाहिजे. पोशाखीपणा विसरून आम्ही सर्व वावरायचो. सर्व करोडतच खेळणारे होते. राजकारणी घरातले किंवा स्वतःच्या मोठ्या कंपनीचे स्वतः मालक होते. पण एकदा चौलच्या आमच्या काटवीवाडीत आम्ही जमलो. तिथे मातीचे कुडाचे साधे झोपडे होते. पौर्णिमा होती. झापांवर लुंगी पसरून मैफिल रंगली. बाजूला चुलीवर मटणाचा रस्सा रटरटत होता. पोपटी लावली गेली. एक एक करून दर्दी मंडळी जमत गेली. पहाटेचे 4 वाजले तरी मंडळी काही थांबायला तयार नव्हती. सकाळी तांब्या घेऊन त्यांना मी शेतात पाठवले. आल्यावर हा उद्योगपती ढसा रडला. त्याला त्या रात्रीचे बालपण त्याला परत मिळाले होते. विदर्भातील शेत त्याला आठवत होते. जगातील 7 स्टार मध्ये वावरणारा तो पुन्हा लहान झाला होता. ती दोस्ती पुढे अनेक वर्ष आमची टिकली. अलिबागेत एक गोड जोडपे होते. दोघेही गोड गळ्याचे, आदर्श पती पत्नी. एका माडीवर भाड्याच्या खोलीत राहायचे. नवरा साधा सरकारी नोकर. अलिबागच्या प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमात ते भाग घ्यायचे. अगदी देवळातल्या सप्तातही ते गायचे, अभंग म्हणायचे. अनेक घरात त्यांचा वावर असायचा. त्यांनी उंबरठा ओलांडला की घरात एक नवचैतन्यच यायचे. त्यांच्यासोबत गप्पा पण संगीतमय व्हायच्या. पुढे ते कृष्णाकाठी गेले. कराडलाही त्यांनी आपले करून सोडले. देवही काही ठिकाणी हात आखडता घेतो. त्यांच्या वेलीवर बरेच वर्ष फुलच नव्हतं. पण ती खंत त्यांनी जगाला कधीच दाखवली नाही. उलट कित्येकांच्या घरात त्यांनी सुखच पेरलं. तो लक्ष्मीनारायणाचा जोडा आमचा खास मेहमान असायचा. आता त्यांच्या कन्यारत्नाकडेही गायनाचा वारसा दिला गेलाय. आम्ही तिथेही जातो. सरकारी वकील होतो तेव्हा एक खून खटल्यातील फिर्यादी पक्ष घरचाच झाला होता. आम्ही एकत्रच भाकरी खायचो. मंडळी तयारीसाठी अलिबागेत भाड्याची खोली घेऊन राहायची. रात्र रात्र साक्षी पुराव्याची तयारी व्हायची. केस होऊन गेली. आरोपी शिक्षेला गेले. मला शिकारीचा अनुभव घ्यायचा होता. त्यांनी लक्षात ठेवले होते.